श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही झाडे आपल्या अंगणात किंवा घरात लावल्याने आपल्या घरात धन, समृद्धी, वैभव, ऐश्वर येऊ लागते. त्यामधील पहिले झाड म्हणजे मनी प्लांट. नंबर 1, मनी प्लांट. मनी प्लांट घरात लावल्याने घरात कधीही पैशाची चणचण भासत नाही. पैशाची आवक चांगली राहते. यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहते. पैसे नाहीत म्हणून एखादे काम अडून राहत नाही. वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट आग्नेय दिशेला लावावे. नंबर 2, शमी. शमीचे झाड महादेवाला आणि गणपतीला खूप प्रिय आहे. गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या 21 पत्रींमध्येही शमीचा समावेश असतो. त्यामुळे शमीचे झाड अंगणात लावल्यास दारिद्र्य दूर होते. सोमवारी महादेवाला शमीपत्रे आणि फुले वाहिल्यास घरात सुख समृद्धी येते. शमीच्या झाडामुळे घरात पैशाची चणचण कमी होऊन घरामध्ये सुख समृद्धी नांदू लागते. पुढे जाण्याआधी चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका. नंबर 3, मनी ट्री. अलीकडील काही वर्षात मनी ट्री नावाचे रोपटे लोकप्रिय होताना दिसत आहे. वास्तुशास्त्रानुसार मनी ट्री घरात लावल्याने मनी प्लांटसारखेच फायदे मिळू लागतात. अर्थात घरातील गरिबी निघून जाते. धन, वैभव व समृद्धी घरामध्ये प्राप्त होते. नंबर 4, श्वेतार्क. श्वेतार्क म्हणजे पांढऱ्या रुईचे झाड. वास्तुशास्त्रानुसार श्वेतार्कला सौभाग्याचे सूचक मानले जाते. हे रोपटे घरात किंवा अंगणात न लावता कंपाऊंडच्या बाहेर लावावे. श्वेतार्कला गणपतीचे प्रतीक मानले गेले आहे. हे झाड जिथे असते त्या घरात सुख, शांतता, समृद्धी नांदते. नंबर 5, अश्वगंधा. वास्तुशास्त्रानुसार अंगणात अश्वगंधा लावणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. यामुळे घरात सुख आणि समृद्धी नांदते. अश्वगंधा एक औषधी वनस्पती आहे. देवाच्या पूजेतही ती वापरली जाते. त्यामुळे अश्वगंधा आपल्या अंगणात लावावी. वास्तुशास्त्रात अजूनही काही झाडे अत्यंत शुभ मानली गेली आहेत. मात्र काही झाडे घरात आणि अंगणात लावल्याने आपलेही नुकसान होऊ शकते. त्यामुळे योग्य ती झाडे आपल्या अंगणात किंवा घरात ठेवावेत. जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.